प्राथमिक तपासानुसार आतापर्यंत तिथं लक्षात आलेले की 10 राऊंड्स फायर केलेले आहेत। एका रिव्हॉल्वरमधून 6 राऊंड आणि दुसऱ्या रिव्हॉल्वरमधून 4 राऊंड्स फायर केल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न झालेलं आहे। तिथं आतमध्ये महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावरती आमदार गणपत गायकवाड यांनी निशाणा धरून त्यांना जीवे ठार मारण्यासाठीच्या उद्देशानं फायर केला। नाही, FIR मध्ये फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार एकूण 6 आरोपी त्यांनी स्पष्टपणे नावानिशी सांगितलेले आहेत आणि इतर त्यांचे साथीदार असं नमूद केलेलं आहे। सखोल तपासानंतर आपल्याला सर्व एकूण आरोपी निष्पन्न किती होतात त्याप्रमाणे संख्या निश्चिती होईल। एकूण किती राऊंड्सवर या पोलीस स्टेशनमध्ये फायर करण्यात आले? प्राथमिक तपासानुसार आतापर्यंत तिथं लक्षात आलेले की 10 राऊंड्स फायर केलेले आहेत। एका रिव्हॉल्वरमधून 6 राऊंड आणि दुसऱ्या रिव्हॉल्वरमधून 4 राऊंड्स फायर केल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न झालेलं आहे। नाही, द्वारली गावामध्ये जी जमीन आहे त्या जमिनीच्या विकसन कराराच्या अनुषंगानं मूळ सुरुवात झालेली आहे आणि तिथं जी जमीन आहे ती एकनाथ जाधव यांचे। एकनाथ जाधव हे एक दलित बंधू आहेत आणि त्यांची महारवतनाची जमीन आहे। त्या महारवतना जमिनीच्या अनुषंगानं ॲडव्हान्स देणं आणि करार करणं, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट अशा अनुषंगानं वेगवेगळे ते वादविवाद आहेत। वेगवेगळ्या न्यायालयामध्ये पण ते गेलेले आहेत, रेव्हेन्यू कोर्टामध्ये गेलेले आहेत। परंतु यामध्ये तिथं जेव्हा बिल्डरनी काही दिवसापूर्वी तिथं कब्जा घेतला तर त्या कब्जाला त्या मूळ मालकांनी विरोध केलेला आहे। त्या अनुषंगानं कब्जाला विरोध करणाऱ्या लोकांमध्ये म्हणून महेश गायकवाड यांच्याविरुद्ध तक्रार द्यायला काही लोक इथं आली होती, ज्यामध्ये वैभव गायकवाड हे सुद्धा आले होते आणि त्यावेळेस त्यानंतर मग ज्यांच्याविरुद्ध तक्रार होते महेश गायकवाड, राहुल पाटील हे पण इथं पोलीस स्टेशनला आले। दोन्ही गट समोरासमोर झाल्यानंतर काही आरडाओरडा आणि काही बोलाचाली झाल्या। त्या बोलाचाली होऊ नयेत म्हणून पोलीस दल प्रयत्न करत होतं। तेवढ्यात तिथं आमदार श्री गणपत गायकवाड हे पण आले आणि ते पोलीस स्टेशनमध्ये बसलेले होते। जेव्हा बाहेर जास्त आवाज आला तेव्हा PI श्री जगताप हे बाहेर आले आणि जमावाला तिथल्या उपस्थित लोकांना सांगत होते की शांतता ठेवा। परंतु त्याच दरम्यान तिथं आतमध्ये महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावरती आमदार गणपत गायकवाड यांनी निशाणा धरून त्यांना जीवे ठार मारण्यासाठीच्या उद्देशानं फायर केला। ज्यांच्या गोळ्या त्यांना लागल्या आणि त्यात ते जखमी झाले, कोसळले आणि रक्तमळ झाले। सर, आमदारांचं असं म्हणणं आहे की स्वतःच्या बचावासाठी आणि मुलाला मारहाण होत होती म्हणून फायर केल्याचं त्यांचं, तसं काय घडलं होतं? यामध्ये मी स्पष्ट सांगतोय की हे जे फायरिंग झालेलं आहे हे आत्मसंरक्षणासाठी अजिबात झालेलं नाही आहे। त्याचं कारण असं आहे की जे जखमी आहेत महेश गायकवाड, राहुल पाटील हे आपल्याला CCTVमध्ये पण स्पष्ट दिसतं आहे की ते CCTV फुटेज बाहेरच्या बाजूला काय चाललेलं आहे याचं CCTV फुटेज बघत होते आणि ते शांतपणे बसलेले असताना, इवन गाफील असताना, त्यांचं लक्ष फुटेजच्या डिस्प्लेकडे असताना अचानकपणे यांनी उठून निशाणा धरून त्यांच्यावरती फायरिंग केलेलं आहे आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। या घटनेत काय गुन्हा दाखल झालेला आहे आणि या घटनेमध्ये एकतर जखमी लोकांना तातडीनं उपचार करण्यासाठी हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलं। महेश गायकवाड यांच्यावरती ज्युपिटर हॉस्पिटलला खूप बराच वेळ सर्जरी चालली। तिथल्या सर्व डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत की त्यांना धोका होऊ नये म्हणून आणि त्या अनुषंगाने त्यांनी आता त्यांच्या शरीरामधून 6 गोळ्या बाहेर काढल्याचं पण मला समजलेलं आहे। त्याशिवाय राहुल गायकवाड यांच्यावर सुद्धा राहुल पाटील यांच्यावरती सुद्धा
ज्युपिटर हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरू आहेत. या अनुषंगानं भारतीय दंडविधान कलम 307, 120(ब), 143, 147, 148, 149 आणि भारतीय हत्यार कायदा कलम 30 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. सर, शहरामध्ये तणावाचं वातावरण पसरू नये यासाठी काय प्रयत्न केले? नाही, पहिली गोष्ट तर यामध्ये आम्ही तातडीनं तपास सुरू केलेला आहे. 3 आरोपींना अटक केलेली आहे. दोन्ही शस्त्र जप्त करण्यात आलेली आहेत आणि आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिक्स पॉईंट्स लावलेले आहेत. पेट्रोलिंग सुरू केलेली आहे. RCP लावलेली आहे. RCPचं डिप्लॉयमेंट आहे. SRPFच्या कंपनी आलेल्या आहेत आणि हे सगळं लावत असताना त्याहीपेक्षा मी जनतेलाच आवाहन करेल की पोलीस दल स्वतःहून तातडीनं कारवाई करत आहे. आपण सगळ्यांनी शांतता राखावी. कोणकोणती कलमं लावण्यात